ही आहे माझी भाची अनुजा काळे. हॅलो. यंग अँड डायनॅमिक आहे तिचं व्यक्तिमत्व. तिची थोडक्यात ओळख देते म्हणजे ती इंटिरियर डेकोरेटर आहे आणि एकदम छान स्वतःचा व्यवसाय मस्तपैकी सांभाळते ती आता. आणि BBNG समूहाची पण ती कार्य करते त्या समूहाचं पण. तर तू काय करतेस थोडक्यात सांग. मी BBN ग्लोबल असोसिएशन ही एक ब्राह्मण व्यावसायिकांसाठी काम करणारी संस्था आहे आणि त्यांच्याकडे विविध रिजन्स मध्ये चॅप्टर्स आहेत. त्यातल्या औंध चॅप्टरची मी ट्रेजरर आहे. सो अगदी व्यावसायिक असल्यापासून थोडं काही प्रमाणात खाद्यपदार्थ बनवणं हे मला आवडतं. त्यामुळे आज तू हा माझा आज व्हिडिओ घेतेस त्याबद्दल तुझेही धन्यवाद. अरे क्या बात आहे. रंगसंगतींचं हिला फार छान असं ज्ञान आहे. त्यामुळे मी सुद्धा तिला बऱ्याच वेळा सल्ला घेते तिचा की कसं काय करावं रंगसंगती. मला असं अगदी कायम आवडतं की पहिले खाण्याची चव घेण्यापेक्षा पहिले तर हे व्हिज्युअली खूप छान दिसायला पाहिजे. त्यानंतर आपण करताना एखादा पदार्थ त्याचा वास येतो त्यामुळे अजूनही भूक वाढते आणि ऑफकोर्स तो पदार्थ चांगलाच होतो. तर आता याच्या पुढे मी ठरवलं की तुला एक स्पेशल सल्लागार म्हणून गिनीज खाद्य यात्रासाठी नियुक्त करायचं. क्या बात. येस येस डन. ओके. सविस्तर अशी ओळख आपण नंतर करूच या एखादी स्पेशल रेसिपी घेऊन. पण आता आपण हे मस्त इथे तयारी तू केलीस. काय खिलवणार आहेस मला तू आज? आपण अगदी पहिल्यापासून आपल्या ताटात कोशिंबीर हा अगदी अविभाज्य घटक आहे. सो आपण थोडा एक वेगळा ट्विस्ट देऊन करू. कारण आता आपण प्रत्येक वेळेला सॅलड वगैरे खातो तेव्हा मेयोनीज वगैरे टाकतो तर ते थोडंसं अनहेल्दीकडे जातं. म्हणून आज आपण आपल्या दह्यात पारंपरिक पद्धतीप्रमाणे पण थोडा ट्विस्ट देऊन आपण एक कोशिंबीर बघणार आहोत वेगळी. वाव. सो आता आपण ह्या साहित्याकडे लक्ष देऊ. आपण काय काय साहित्य यासाठी घेतलेलं आहे. येस. बरंच साहित्य तर दिसतंय मला पण एखादं साहित्य नसेल आपल्याकडे तरी चालू शकतं. अगदी. ही कोशिंबीर असल्याने ह्याच्यात मुळात आपण फक्त दह्यात हे सगळे पदार्थ मिक्स करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अगदी कुठल्याही आवडीच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. या वेगवेगळ्या रंगाच्या मी अशा घेतलेल्या त्या कारणाने कारण लहान मुलांना काही वेळेला रंग म्हणजे आपण व्हिज्युअली ज्या वेळेला म्हणतो एखादा पदार्थ छान दिसतो त्यावेळेला त्यांना त्या खायची सुद्धा एक उत्सुकता असते की अरे काहीतरी वेगळं आणतो. काहीतरी टेक्स्चर देण्यासाठी आपण त्याच्यात काहीतरी नटीनेस आणतो. त्याच्यासाठी मी वेगळे त्याच्यात काही पदार्थ ऍड केलेले आहेत. सो आपल्या कोशिंबिरीला थोडासा वेगळा एक आपण टच देऊन आपण ही आज वेगळी कोशिंबीर सादर करणार आहोत. वाव. तर आता आपण साहित्याकडे वळूया. आपल्याला या कोशिंबिरीसाठी मेन भाज्या म्हणजे आज आपण बीटरूट, किसलेलं बीटरूट आहे, एक गाजर आहे आणि एक काकडी. ह्या तिन्ही पदार्थ तुम्ही मध्यम आकाराचे एक एक काकडी, एक गाजर, एक बीट असे घेऊ शकता. त्यानंतर गार्निशिंगला कोथिंबीर. आपण दही ह्या माध्यमात हे सगळे मिक्स करणार आहोत कोशिंबिरी. त्यामुळे दही त्याच्याबरोबर आपण ह्या शिया सीड्स घेतलेल्या आहेत ज्या आधीच भिजवून ठेवलेल्या आहेत. शिया सीड्स भिजायला साधारण 30 मिनिटं ते 1 तासाचा वेळ आपण द्यावा. त्यानंतर आपण ह्याच्यात थोडी चव आणण्यासाठी जिरेपूड, मिरपूड, थोडं ओरिगॅनो, चाट मसाला, थोडा क्रंचीनेस येण्यासाठी शेंगदाणे, इथे काही सीड्स आपण घेतलेले आहेत, चवीसाठी मीठ आणि आपण त्याला जी फोडणी देणार आहोत त्याच्यासाठी कढीपत्ता आणि मिरची. हे पदार्थ आज आपण इथे घेतलेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपीज, रिव्ह्यूज, व्लॉग्स आणि इंटरव्ह्यूज बघण्यासाठी विमीज खाद्ययात्रा या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जरा दह्याचा मी मोठा बाउल घेतलाय कारण आपण कोशिंबीर ह्याच्यातच करणार आहोत. आणि हे दही मी थोडं फेटून घेतलंय कारण ह्याने कन्सिस्टन्सी चांगली येते आणि लम्प्स नाही क्रिएट होत त्याच्यात. आणि ह्याच्यात एक छोटासा एक टिप्स असं म्हणू शकतो की ह्याच्यात जे आपण मसाले घालणार आहोत किंवा जे काही आपण जिरा पावडर, मिरे पावडर घालणार आहोत ती दह्यातच आधी मिक्स करून घ्यावी. जेणेकरून कोशिंबिरीचे पदार्थ मिक्स केल्यावर काही वेळेला छोट्या छोट्या ठिकाणी आपल्याला मिक्सिंगला कधीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. सो दह्यामध्येच आपण ह्या गोष्टी मिक्स करून घ्याव्यात आणि मग बीटरूट, गाजर आणि ज्या काही भाज्या आपण टाकणार आहोत त्यानंतर मिक्स करून घेऊया. वाव. ही एक मस्त टिप आहे, लक्षात ठेवा. आता आधी आपण हे चिया सीड्स घालू. आपण हे पाण्यात सकटच घालूया. ती पातळ नाही का होणार? नाही पण हवी थोडी पातळ पण जरा सरसरीत थोडीशी आपण करतो त्याला. म्हणून आता दह्यात मी काही पाणी नाही घातलेलं त्यामुळे मी त्याच्या सकट घालीन. वा. त्यानंतर आपण ही जिरेपूड आणि मिरपूड हे दोन्ही ह्याच्यात मिक्स करूया. हे काय आहे? हे आहे ओरिगॅनो आणि चाट मसाला. ओरिगॅनोने थोडासा एक इटालियन फ्लेवर आपण त्याला देतो बऱ्याचदा. आपण आता मीठ घालूया.
मीठ हे चवीप्रमाणे घ्यावे, ह्याच्यात थोडासा हेल्दी एक पॉइंट ऑफ व्ह्यू असल्याने मी सैंधव घेतलेलं आहे. काळं मीठ. वा. मीठ तुम्ही चवीप्रमाणे ऍडजस्ट करू शकता, पण बहुतेक आपल्याला हे एवढं लागेल. खूप खारट नसतं हे मीठ. येस. सो आता हे सगळं आपण प्रॉपर मिक्स करून घेऊया. आत्ताच अगदी छान त्या मसाल्यांचाही दह्यात घातल्याने वास खूप छान येतोय. आणि ते दिसतंय पण किती छान. येस. आता रंग एक एक ऍड झाल्यावर अजून त्याची मजा येईल. चिया सीड्स हे याच्यासाठी घातलेले, थोडंसं डायजेशनसाठी काही प्रमाणात आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणि वेट लॉस साठी सुद्धा आता सध्या तुम्ही बघाल तर बऱ्याच ठिकाणी लोक चिया सीड्स वापरून काही रेसिपीज करतात. सो त्यासाठी हे घातलेत. पण परत की खूप प्रमाणात वापरू नयेत, अगदी एखादा चमचा सुद्धा पुरतो. अच्छा. आणि समजा एखाद्या वेळी नसतील तरी काही बिघडणार नाही. अगदी अगदी तुम्ही सब्जाही घालू शकता. सब्जा सुद्धा आपल्याला अगदीच तेच गुणधर्माचा आहे आणि तो अगदी जास्त वेळही पाण्यात भिजवावा नाही लागत. सो अगदी 10 मिनिटातही पाण्यामध्ये सब्जाच्या बिया लगेच भिजतात. अगदी अगदी. सो आता आपण हे बेस तयार करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या भाज्या घालूया. सो पहिले मी घेते काकडी. वाव. आणि आता आपण बीटरूट घालूया, जो अगदी आपला मुख्य पदार्थ आहे. कारण बऱ्याचदा बीटरूट कच्चं खाल्लं जात नाही. आपण एखाद्या वेळेला त्याची भाजी करतो किंवा उकडून कोशिंबीर आमच्याकडे करतात. बरोबर. तर आपण अगदी कच्चही खाऊ शकतो. आणि काहींना खायचा प्रॉब्लेम असेल किंवा दातांचा प्रॉब्लेम असेल म्हणून अगदी मोठे काप बिटाचे खाल्ले जात नाहीत, पण हे बारीक किसून घेतल्यामुळे अगदी व्यवस्थित चावलं जातं. ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात कोथिंबीर थोडी घालूया आणि थोडी आपण फोडणीनंतर ह्याच्यात टाकूया. बीटात तुम्ही कुठलाही पदार्थ घातलात तरी बीटरूट त्याच्या रंगात त्याला सामावून घेतो. त्यामुळे आता अगदी ह्या कोशिंबिरीचा कुठल्याही वेगळे तुम्ही भाज्या घातल्यात तरी सुद्धा जो बीटाचा रंग आहे तोच या कोशिंबिरीला येणार आहे. आणि आज आपल्याला जो आयडियल कलर हवा आहे गुलाबी, अगदी तर तो रंग आलाय. याला पाहताच सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो, कारण हा सगळ्यांना आपल्याच रंगात रंग होतो. क्या बात आहे, क्या बात आहे. ते आहे बीट. मस्त मस्त. तर असं कोडं मी दर्शकांना घातलं होतं व्हिडिओत. अगदी क्या बात आहे. आणि असे आपल्याकडे विविध रंगांच्या चवीच्या टेक्स्चर्सचे खाद्यपदार्थ असल्याने अशी वेगवेगळी कोडी आपण घालू शकतो. आणि मंडळी, हिच्याबरोबर आपण अशी मस्त एक सिरीज करू शकतो अगदी वेगवेगळ्या रंगसंगतींची. नक्की नक्की करूया. म्हणजे ही नवरात्रीपुरती मर्यादित न ठेवता हा विचार घेऊन आपण पुढे जाऊ शकतो अजून. आणि आपल्या रोजच्या जेवणातच असे रंग कसे काय आपण थोडे नाविन्यपूर्ण पद्धतीने कसे आणू शकतो ते आपल्याला बघता येईल. नक्की. आणि तुम्हाला मंडळी हे आवडेल का मला कमेंट करून सांगा नक्की. हे आपलं तयार झालेलं आहे. आता आपण फोडणीकडे वळूया. ओके. फोडणी देणार आहोत आणि आज तेलाच्या ऐवजी आपण इथे तूप वापरतोय. सो जे हेल्दी आपण म्हणतोय त्याच्यासाठी आपल्याला हे तूपही तेलाऐवजी आपण रिप्लेस करू शकतो. थोडं जास्त घातलं गेलं तरी सुद्धा चालेल. सो आता फोडणीसाठी आपण इथे तूप गरम केलेलं आहे. त्याच्यात आपण मोहरी टाकूया, हिंग टाकूया. आपण जिरपूड ऑलरेडी कोशिंबिरीतच घातली त्यामुळे मी ह्या फोडणीत जिरं नाही टाकत आहे. कढीपत्ता टाकून आपण हे गॅस बंद केला तरी चालेल. मिरची, थोडे टेक्स्चरसाठी आपण शेंगदाणे टाकूया. आणि आपल्या इथे काही मिक्स सीड्स आहेत, सो त्या सगळ्या टाकून आपण हे जरा हलवून घेऊया तुपात. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यात हळदही घालू शकता, पण आज आपण नाही घालत आहोत कारण रंग आपल्याला आहे तसा इंटॅक्ट ठेवायचा आहे. सो आता हे मिक्स करून आपण हे ह्या कोशिंबिरीत घालणार आहोत. हा 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 हा, वाह, क्या बात है. इतकं सुंदर दिसतंय पण तू म्हटल्याप्रमाणे. अगदी. हा हा. सो मस्त अशी आपली इथे क्रंची आणि सॉफ्ट
हेल्दी, अगदी महत्वाचं अशी छान कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्ही अगदी बघू शकता, त्याचा रंग तर सुंदर आलेलाच आहे, पण इथे उभे असलेल्यांना सगळ्यांना त्याचा नक्की फोडणीचाही सुगंध खूप छान दरवळलेला असणार आहे. अगदी मी त्या सुगंधानेच एकदम खुश झाले. तर आता अगदी चवही बघून घे आणि कशी झाली आहे सांग. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया. कोथिंबीरीने छान गार्निश करूया. सो तयार आहे आपली बीटरूट आणि मिक्स भाज्यांची छान हेल्दी क्रिस्पी अशी कोशिंबीर. सो आता ही मस्त अशी कोशिंबीर टेस्ट करून सांग कशी झाली आहे. मस्त पिंक कोशिंबीर. आपल्या या नवरात्रीच्या जो पिंक कलर आहे आजची थीम, त्यानुसार आज आपला हा रंग सुद्धा आपल्याला मिळालेला आहे कोशिंबीरीचा. मस्तच. आणि खरं रंग कुठलाच एकटा नसतो, ते आपल्याला ह्याच्यावरून सिद्ध होतं की आपण त्याच्यावर काही ना काही वेगळं कॉम्बिनेशन करत असतो. जसं कोथिंबीर तर सगळ्यावरच अगदी आवश्यक असते. आवश्यक आहे. मी तर असं म्हणते की किंवा आम्ही आता माझ्या प्रोफेशन मध्ये आम्ही प्रत्येक वेळेला असं म्हणतो की कुठलंही इंटिरियर हे एखाद्या छोट्याशा तरी झाडाशिवाय अपूर्ण असतं. सो तो हिरवा रंग अगदी महत्वाचा असतो. तसं कुठल्याही पदार्थावरती कोथिंबीरीचं गार्निशिंग हे असलंच पाहिजे. क्या बात आहे. आणि आता मी हे टेस्ट करणार आहे. येस, कारण मला राहवत नाही आता. अगदी. आवडली. एकदम मस्त झालेली आहे आणि क्रंची आहे तू म्हटल्यास त्याप्रमाणे. आणि सगळं त्या याची फोडणी जी आहे तुपाची ती अल्टिमेट लागते याला. खूप छान, खूप छान लागते. मस्त. आपण अगदी तेलाचा कमीत कमी वापर करून खाद्यपदार्थ बनवूयात, त्यामुळे तुपाची फोडणी ही कायमच चांगली लागते. शेंगदाणे किंवा कुठल्याही मिक्स सीड्स आपण त्याच्यात वापरू शकतो. फुटाणे घालता येतात. परत एक हेल्दी प्रकार कायम आपल्या ताटात आपण ही इन्क्लूड करू शकतो. मुलं जी भाज्या खात नाहीत अशा भाज्याही वेगवेगळ्या आपण त्यात घालून करू शकतो. बीटरूट हे असं काय म्हणू आपण भाजी आहे की जी प्रचंड हेल्दी आहे, पण ती समाव खूप कॉमनली खाल्ली जात नाही. त्यामुळे अशा काही वेगळ्या पद्धतीने आपण नक्की वापरू शकतो. म्हणूनच मी म्हटलं मगाशी तुम्हाला की एक वेगळी सिरीज आपण करू हिच्याबरोबर, त्यामुळे आपल्याला एक हेल्दी ऑप्शन्स मिळतील. येस, मस्तपैकी. तर ही बिटाची कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक, शेअर करा. आणि विमीज खाद्य यात्रा हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. असं इथे आलीस आणि एवढी मस्त बिटाची कोशिंबीर दाखवलीस, येस, त्याबद्दल तुला एक छोटीशी भेट. अरे वा. तर आपण भेट वस्तू देताना म्हणतो नेहमी फुल ना फुलाची पाकळी, पण पाकळी कशाला, मी आज फुलंच आणले तुझ्यासाठी. अरे वा, क्या बात आहे. आणि इतका सुंदर गुलाबी रंग आहे की आपल्या आजच्या दिवसाच्या थीमला सुद्धा हा मॅच होतोय. अगदी छान. आणि मला गुलाब प्रचंड आवडतात आणि नैसर्गिक. आणि ती तुला फुलं. थँक्यू, थँक्यू. वाव. मंडळी, असेच व्हिडिओ बघत राहा, लाईक शेअर करत राहा आणि पुन्हा भेटूच आपण नवीन रेसिपीसह. येस, थँक्यू. दाबून